ऋता एक लहान बाळ आहे, मोठी बॉडी आहे, लहान बाळ आहे, मन खूप एकदम लहान बाळ आहे. समोरच्या माणसावरती लगेच विश्वास ठेवतो की हा माणूस चांगलाच आहे. ते म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी, तसं आहे ते. मी चांगली आहे तर सगळं जग चांगलं, अशी आहे. अकॉर्डिंग टू हिज फ्रेंड्स तो खूप सॉर्टेड आहे, आणि अकॉर्डिंग टू हिम मी त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ते सॉर्टेड बिहेवियर फिसकटलं आहे म्हणे. बट ती ॲक्च्युली एक फनी स्टोरी. तर तृप्ती आणि मी एका ऑफिसमध्ये होतो. ऋता तेव्हा यायची, पण मी ऋताला तेव्हा कधीच बघितलं नाही. ऋता ऑलमोस्ट एव्हरी वीक आमच्या ऑफिसच्या इथे यायची, पण मी ऋताला केव्हाच बघितलं नाही. त्यानंतर आफ्टर अ इयर कोविड जेव्हा झालं, संपलं सगळं, कोविडचं सगळं नॉर्मल चालू झालं, त्यानंतर तृप्ती आणि मी परत बोलायला लागलो. आणि तेव्हा तृप्ती आणि माझं जनरल एक स्नॅपचॅटवरती आम्ही असंच काहीतरी चाललं होतं. त्या दोघीजणी मस्कावाला होत्या, आणि तिथे स्नॅपचॅटवरती मी पहिलं स्नॅप पाठवलं. मग तृप्तीने ऋताचा स्नॅप पाठवला की ऋता नाचत होती काहीतरी वेड्यासारखी. ते सगळ्यांना माहिती ती कशी येते. आणि ती नाचत होती, आणि तो स्नॅप बघून मी त्याच्यावरती रिप्लाय केला. तर स्नॅपचॅटचं सीन असं आहे की पहिला माझा स्नॅप गेला, मग त्याच्यावरती मी परत इज टायपिंग, आशिष गायकवाड इज टायपिंग, आशिष गायकवाड सेंटर चॅट, आशिष गायकवाड सेंटर चॅट, असे तिला 3-4 नोटिफिकेशन गेले तृप्तीला. ऋताला वाटलं तृप्ती आणि माझं काहीतरी आहे. आणि वाज लाईक, हा कोण आहे मुलगा, हा माहीत नाही मला. तिची फ्रेंड लिस्ट मला माहिती आहे, माझी फ्रेंड लिस्ट सगळी तिला माहिती आहे. आणि ती म्हणली कोणी नाही, हा ऑफिसमध्ये होता माझ्या. आता ठीक आहे, बघायला पाहिजे. म्हणून मी डायरेक्ट त्याचा अकाउंट ओपन असून सुद्धा मी इतकी डेस्परेट होते जस्ट टू गेट टू नो हू शी इज टॉकिंग टू. मी त्याचा ओपन अकाउंटला पण फॉलो केलं. असंच बघू शकतो आपण, पण मी ते केलं. आणि मग आम्ही बोलायला लागलो. आय वॉज लाईक, मग मी मुद्दाम थोडंसं उगाच काहीतरी त्यांनी जे काही स्टेटस टाकेल त्याला उगाचच रिप्लाय कर, उगाचच काहीतरी रिॲक्ट कर वगैरे चालू केलं, सो दॅट आय गेट हिज अटेन्शन. आणि मग वन फाईन डे वी डिसाइडेड की आपण भेटूयात, तिघं एकत्र भेटू. आणि एक विविड मेमरी आहे त्या दिवशीची. माझा चष्मा वर होता इथे, आणि काहीतरी वाचायचा प्रयत्न करतो, आणि येत नव्हतं मला ते वाचता, बिकॉज मी विसरले की माझा चष्मा वर आहे. आणि तो आणि मी फर्स्ट टाईम भेटलेला असताना सुद्धा तो असा आला आणि त्याने माझा चष्मा खाली ठेवून दिला. गट्स म्हटलं हाव डॅ यू, असं झालं होतं. पण मी बोलले नाही, बिकॉज तृप्ती होती. मी काही बोलले नाही, पण माझ्या प्रॉब्ली चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन मला कळलं असेल. तृप्ती सेज की आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम भेटलो होतो तिघजण एकत्र, तेव्हाच तिला वाटलं होतं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी होईल. Okay, next item is Bless.
वन फाईन डे इट वॉज लाईक की आम्ही ह्याला गेलो होतो लवासाला आणि त्याच्याजवळ वी स्पोक अबाउट एव्हरीथिंग की हे पॉसिबल आहे का किंवा कसं होईल, मग त्याच्या घरचं कसं आहे, माझ्या घरचं कसं आहे, ते घरचे ॲक्सेप्ट करतील नाही करतील, खूप चर्चा झाली. मग आय वॉज नॉट रेडी टू जम्प इन एकदम. तेव्हा मी तिला म्हटलं की व्हॉट एव्हर इट इज, आय वॉन्ट यू टू बी माय वाईफ. तुझा काय डिसिजन असेल ते तू सांग. सो आम्ही तिकडनं निघालो आणि मेन रोडला लागत होतो मुळशीच्या. तेव्हा शी सेड येस. मी त्याच्यासोबत खूप खूप फास्ट असं प्रेमात पडले एकदम क्विक लव्ह स्टोरी झाली आहे. असे माझ्या फॅमिलीनंतर ही इज टेकन अ स्टँड फॉर मी आणि अ व्हेरी स्ट्रॉंग स्टँड फॉर मी. म्हणजे मी बघितलं आहे त्यांनी काय लेवलचं स्ट्रगल केलं आहे जस्ट टू मेक थिंग्स हॅपन. लाईक लग्न ठरावं म्हणून त्यांनी जे काही केलं आहे माझ्यासाठी, दॅट इज लव्ह फॉर मी. बावरे पिया लागे ना जिया. मला असं होतं ऋताला एक दिवस भेटलं नाही तर असं वाटतं यार खूप दिवस झाले भेटलो नाही. ॲक्च्युली झाले असतात काहीच तास, पण असं वाटतं. आता तिच्या सिंगापूरला आत्ता गेली होती. आफ्टर स्पॅन ऑफ इयर आम्ही 10 दिवस सलग भेटलो नव्हतो. मग मला असं आलेलं अरे नाही आता जायलाच पाहिजे भेटायला. मी 2:30 वाजता इथं खाली येऊन बसलो होतो रात्री किंवा मला भेटायचंच. त्यांची जेव्हा कॅब थांबली तेव्हा आम्ही ऋताला पहिलं हाक केलं, मग मला बरं वाटलं. तेरे बिना मरना नहीं, जीना नहीं तेरे बिन, तेरे बिन, तेरे बिन. आणि त्याच्यानंतर ऋताने मला मेसेज केला की अरे मम्माला तुझ्याशी बोलायचं आहे जरा, आणि तेव्हा मी नसणार आहे तिथे. म्हणजे ऑल द बेस्ट. माझी फाटली ती. तिथे गेलो आणि शी स्टार्टेड टॉकिंग अबाउट ऋता ओनली. त्यांनी असं फील नाही करून दिलं की बाबा ते खूप मोठं काहीतरी असं म्हणजे बाबा लग्नाचा इंटरव्ह्यू होतो वगैरे, असं काही नाही. त्यांनी बेसिकली ऋता कशातनं गेली आहे, काय झालं आहे ऋताच्या आयुष्यात, तेच सगळं बोलत होतं. आणि त्यातनं त्यांनी ॲक्च्युली ते नंतर कळलं मला 6 महिन्यानंतर की त्यांनी ॲक्च्युली हे काढून घेतलं की मी ऋताला किती ओळखतो आहे. आणि माझी आई म्हणली, मी फक्त मम्माला विचारलं की तुला वाटतंय का हे होऊ शकतं माझ्याकडनं, की बिकॉज तिला मी माहिती आहे आणि ती त्याच्याशी जे काही बोलली त्याच्यावरनं तोही कळला असेल. म्हणली 100% होऊ शकतं. तेव्हा काइंड ऑफ माझं 100% ठरलं की हो होऊ शकतं. बट त्याला जी व्हर्जन मिळाले मी ते असं वॉल होती माझ्या अराउंड, आणि इफ ही कुड अंडरस्टँड की त्या वॉलच्या मागे मी ॲक्च्युली कशी आहे, इवन विदाउट मी एक्सप्रेसिंग ऑर टेलिंग हिम. सो आय वॉज लाईक to get me to my original version is love for me, and he was the only person who could do that in that, because माझे फ्रेंड्स होते, माझे पेरेंट्स होते, बट तुझे विचार प्रॉब्लेम मूळ कुठेतरी चुकतं आहे किंवा तुझ्यात प्रॉब्लेम, माझ्यात प्रॉब्लेम आहे, हे सगळं जे होतं ना माझं ते त्यांनी काढलं आहे की तुझ्यात प्रॉब्लेम नाही आहे. बिकॉज इफ एव्हरीबडी अराउंड यू लव्ज यू देन तुझ्यात प्रॉब्लेम नाही. आणि हे जे ओव्हर द मंथ्स त्यांनी जे मला डेव्हलप केलं आणि त्याच्यातनं मी जे बाहेर आले,
दॅट इज वाय आशिष इज आशिष अँड दॅट इज आय एम गेटिंग मॅरिड टू हिम. एक प्रॉमिस आहे की आय विल स्टँड बाय यू ऑल द टाईम. कारण तिला एक मेन जे होतं ना, तिच्या मनात जी एक मेन भीती आहे ना, की माझ्या बाजूने उभं राहणारं कोणीच नाही. ती एक तिची मेन भीती आहे की समवन हॅज टू स्टँड फॉर मी, समवन हॅज टू स्टँड विथ मी. ते मेन प्रॉमिस आहे. तिला ॲक्च्युली ते प्रॉमिस मी स्टार्टिंगलाच दिलं. तिला जी लाईफटाईमची कमिटमेंट पाहिजे होती ती लाईफटाईमची कमिटमेंटच पहिल्यांदा दिली. आणि ती कमिटमेंट दिल्यामुळे दॅट इज द मेन थिंग ज्यामुळे ती हो म्हणाली. आहटें हो रही तेरी दिल के दर पे मेरे, तू यही है कहीं ना कहीं. आहटें हो रही तेरी दिल के दर पे मेरे, तू यही है कहीं. कभी मेरे ख्वाब सा, कभी उलझे जवाब सा, के चंदा में भी दाग सा मेरे जैसा तू. के दरिया का हो एक सिरा, के अरमानों का सिलसिला, के सहरा में भी आब सा मेरे जैसा तू. ऋता आणि आशिषचा बॉन्ड फेविक्विकपेक्षा थोडा जास्त स्ट्रॉंग आहे. पण म्हणजे आम्ही आता मागचे 1.5 वर्ष बघत आलो आहे, त्यांचा तो बॉन्ड अजून असा स्ट्रॉंग होत गेलेला आहे. कहीं ना कहीं. मला फॉर सम रिझन आय डोंट नो. आता तुम्हाला जे प्रेम आहे, आंधळं प्रेम आहे, शेमडं प्रेम आहे, आय डोंट नो, बट ते आहे. आणि मला त्याचं हे पार्ट खूप आवडलं बिकॉज त्यांचं खाली दाढी आहे. सो मला इकडे असं असं पप्पी घ्यायची असं करते काहीतरी छोटंसं. मेरी खुदी कुछ ना सही, कुछ ना सही, कुछ ना सही. आहटें हो रही तेरी दिल के दर पे मेरे, तू. बेसिकली आम्हाला ना एकमेकांकडे बघून कळतं की आम्हाला काय बोलायचं आहे. म्हणजे वी डोंट इवन हॅव टू, काही इशारे पण नाही करायचे किंवा काही बोलायचं पण नाही, बघायचं पण नाही, कुणाकडे बघून काहीतरी कळतं. इट्स जस्ट बेसिक हेवी अंडरस्टँडिंग जे आहे ना ते आहे. इज व्हॉट आय अंडरस्टँड. मेरे ख्वाब सा, कभी उलझे जवाब सा, के चंदा में भी दाग सा मेरे जैसा तू. के दरिया का हो एक सिरा, के अरमानों का सिलसिला, के सहरा में भी आब सा मेरे जैसा तू, मेरे जैसा तू. आम्ही कधी बोरिंग कपल नाही होणार आहे. झालं, घरी गेलो, जेवलो, झोपलो, उद्या दुसऱ्या दिवशी उठून परत ऑफिस, घरी आलो, जेवलो, हे नाही. बिकॉज मी की मी काही नाही केलं तरी पण काहीतरी एक गणतंय आणि काहीतरी प्रॉब्लेम होतो. बरं होणार नाही हे 100% प्रॉमिस आहे. कट कट कट.